रायगड जिल्ह्यातील पेण शहराचा इतिहास आणि संस्कृती ज्या नदीशी जोडलेली आहे ती पेणची जीवनवाहिनी म्हणजेच भोगावती नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसते। संपूर्ण पेण शहराची तहान भागवणारी ही ऐतिहासिक नदी आज प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे कमालीची प्रदूषित झालीये। नदीच्या संपूर्ण पात्रात जलपर्णीनं इतके प्रचंड आक्रमण केलीये की नदीचा नैसर्गिक प्रवाहच धोक्यात आला असून भोगावती नदीचा श्वास गुदमरल्याचे धक्कादायक चित्र निर्माण झालीये। शेकडो वर्षांपासून पेण शहराच्या समृद्धीची साक्ष देणारी भोगावती नदी आज हिरव्या जलपर्णीच्या चादरीखाली पूर्णपणे दबली गेलीये। नदीचे स्वच्छ पाणी आता दिसेनासे झाले असून संपूर्ण पात्र जलपर्णीनं व्यापल्यानं नदी वाहतेय की थांबलीये हेच ओळखणं कठीण झालीये। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दूषित आणि जलपर्णीयुक्त पाण्यामुळे नदीत पोहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। इतकेच नव्हे तर नदीकाठच्या स्मशानभूमीतील राख आणि इतर कचरा सर्वत्र पसरल्यानं पाण्याचा वास सुटला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या गंभीर परिस्थितीवर नगरसेवक भूषण कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाचं याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। प्रॉब्लेम म्हणजे पाण्याला वास मारतो पहिली गोष्ट म्हणजे, आणि लहान पोरं पण इथं पोहायला येतात, शिकायला येतात, त्यांना पण हा पाणी नाका तोंडात त्यांच्यात जास्त जातो, ती पोरं पण आजारी पडतात। चांगला स्पॉट आहे, पोहण्याचा स्पॉट आहे, पण तिथं ही अशी नगरपालिकेची लोक सहकार्य करतायत, त्यांना इथली काम करणारी त्यांना थोडा हेल्प करतात आणि इकडे राखाडी बाहेर पाठवतायत, 2-2 पोती भरून आणतायत आणि इथं चांगल्या जागी बसून ते सॉर्टिंग करतायत सोना मिळण्यासाठी। याच्याविषयी काही नगरपालिकेला काही नाही, मी याच्याविषयी सोमवारी नगरपालिकेत जाणार आहे, पण आता 2-3 दिवस सुट्टी आली त्यामुळे काही जमलं नाही। हा प्रकार हा काल 2 दिवसापूर्वी झालेला आहे। रोज चालतो? रोज नाही, जशा आतमध्ये बॉड्या येतील तसा तिथं साठली राखाडी 2-3 बॉड्यांची किती उचलतात ना आणतात इकडं। नमस्कार, आपण बघत आहात हा हिरवळ गार्डन नसून ही जलपर्णी आहे। आणि जलपर्णी का वाढते तर पाणी दूषित होतो त्याच्यामुळे। ही आपली भोगावती नदी 12 महिने वाहणारी अशी कुठे नदी बहुतांश मिळत नाही। ही आपला एक चांगले आपले हे योग आहेत की बाबा आपल्याला ही 12 महिने वाहणारी नदी मिळालेली आहे, त्यामुळे पाण्याची सोय ही आपल्याकडे व्यवस्थितरित्या होऊ शकते, पण त्याचं नियोजन शून्य आहे आपल्याकडे। हे बघत असाल तुम्ही, ही जलपर्णी वाढलेली। आता इथे पोहणारे लोक होती, त्यांनी सांगितलं की दादा इथे राख धुतात ती आमच्या पायाखाली ती हाडं वगैरे मिळतात। तर एक नगर परिषदेला विनंती आहे आपली की उद्धरला म्हणा ठिकठिकाणी आता इथे विधी होतात 12वे 10वे, तर त्यासाठी इथे कुंड करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन होतील, की जेणेकरून त्याच्यामधून कुठल्या भावना आपल्या दुखावणार नाहीत।